मला नागडं करण्याचा जर निर्णय सरकार बनवत असेल तर हे कोणत्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि कोणतं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे? मग एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही प्रायव्हेट पार्ट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता, एवढे अधिकार तुम्हाला कोणी दिले? हे जर ट्रान्सजेंडर बिल जर पास झालं आणि हे जर अंमलात आलं तर आमचं संपूर्ण अस्तित्व मिटून जाणार आहे. बट ये बोर्ड के लोग बताएंगे आप ट्रांसजेंडर हो या नहीं हो, तो हम अभी खुद का जेंडर खुद नहीं बता सकते. स्टेट आके बताएगा कि आपका जेंडर क्या है. ह्याला तर पुरुषाचे अवयव, ह्याला तर महिलाचे अवयव आहे, पण आमची आत्मा महिलाची आहे किंवा आमचा आत्मा पुरुष आहे ह्याच्यावरनं आमचं अस्तित्व ठरत आहे. ट्रांसजेंडर जन्माला घालत नाही, ट्रांसजेंडरला जन्माला घालणारे स्त्री पुरुषच असतात. तो पहली बात यह है कि हर इंटरसेक्स इंसान ट्रांस नहीं होता है, हर ट्रांसजेंडर इंसान इंटरसेक्स नहीं होता. इंटरसेक्स और ट्रांस एक अलग कॉन्सेप्ट है, अलग मीनिंग्स है दोनों वर्ड्स के. बट ये जो कानून है वो दोनों कंफ्यूज करके एक ही बॉक्स में डाल दिया. आम्ही भारत सरकारला हेच सांगत आहे की हे जे नवीन ट्रान्सजेंडर बिल जे पास होत आहे हे थांबवा. मला जर तुम्ही नागडं करून तुमच्या समाजासमोर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर कदाचित मला असं वाटतं की मी भारतीय नागरिक आहे की नाही हा तुम्हालाच विचारलेला मी प्रश्न आहे. तर तुम्हाला दिसत असेल मी एक पारलिंगी बाईल आहे, मी एक हिजड आहे, मी छक्का आहे, तुम्ही काही तुमच्या भाषेत म्हणत असाल, परंतु समाजामध्ये आता एक हिजडा जरी म्हटला तरी मला तुम्ही त्याच फ्रेम मध्ये तुम्हाला दाखवायचंय, कारण की सरकारच्या नियमानुसार पारंपरिक पद्धतीमध्ये जे लोक असणार आहेत त्यांनाच मान्यता दिलेली असणार आहे. मी पण पारंपरिक समाजाचा भाग आहे, माझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे की मला त्यात राहायचं किंवा नाही राहायचं, कारण संविधानाने मला तेवढा अधिकार दिलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु तुमच्या म्हणण्यानुसार जर मी पारंपरिक समाजाशी जर बिलॉंग असेल तरच मी पारलिंगी महिला किंवा मी तृतीयपंथी आहे. पण जर मला शिकायचंय, मला पुढे जायचंय आणि मला जर एज्युकेशन घेऊन माझ्या फॅमिली सोबत राहून जर शिकायचं ते तुम्हाला मान्य नाही, म्हणजे तुम्हाला अजूनही मला काळोख्या अंधारात रस्त्याच्या शेजारी कुठेतरी उभं करायचंय, नाहीतर मला अजूनही रस्त्यावर भीक मागताना तुम्हाला दाखवायचंय, कारण तुम्हाला ते थोपवायचंय. का थोपवायचंय? का मला माझ्या जगण्याचा अधिकार नाहीये का? या बिलानुसार जे या पारंपरिक कल्चरचे जे भाग असतील त्यांना तुम्ही ट्रान्सजेंडर मानणार आहात, पारलिंगी मानणार आहात, पण माझ्यासारखी व्यक्ती जी भारतीय इकॉनॉमीमध्ये स्वतःचे सहकार्य देऊ इच्छिते, स्वतः शिकू इच्छिते, चांगले जॉब करू इच्छिते, त्यांच्यासाठी तुम्हाला बर्डन बनत आहे, त्यांना तुम्ही ट्रान्सजेंडर मानणार नाही. आजपर्यंत समाजासमोर आम्हाला दाखवण्यासाठी नागडच व्हावं लागत होतं आणि आता तुम्ही स्वतः शासन मान्य पद्धतीने आम्हाला सगळ्यांसमोर नागडे करणार आहात की तुम्ही पारलिंगी आहात, तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही. मग एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही प्रायव्हेट पार्ट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता, एवढे अधिकार तुम्हाला कोणी दिले? मला माझं काय कपडे घालायचे, मला कोणते कपडे घालायचे, मी काय वेअर करायचं हा माझा व्यक्तिगत अधिकार आहे. मग तुम्ही संविधान म्हणता, तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणता, मग हे संविधानाचे हाणन नाही का? मला नागडं करण्याचा जर निर्णय सरकार बनवत असेल तर हे कोणत्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि कोणतं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे? मला जर तुम्ही नागडं करून तुमच्या समाजासमोर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर कदाचित मला असं वाटतं की मी भारतीय नागरिक आहे की नाही हा तुम्हालाच विचारलेला मी प्रश्न आहे. आजपर्यंत भीक मागताना किंवा भिक्षा मागताना लोकांचे जे शब्द आमच्या कानावर पडले ते आम्ही सहन केले. लोकांचे अंधारामध्ये आम्ही अजूनही चालल्यानंतर लोक आमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात, हे चलती का म्हणून 200 रुपयात विचारणारे लोक आहेत. त्या समाजात जर आम्ही शिकतोय, आमचे आई वडील जर आम्हाला एक्सेप्ट करतायत आणि आम्हाला जर चांगलं घडवायचंय आणि जर जॉब मिळवायचे तर तुम्हाला ते नको, तुम्हाला अजूनही आम्हाला त्या परड्यामध्ये घालायचं की नाही बाबा तुम्ही भिकच मागा, तुम्ही वेश्या व्यवसायच करा आणि तुम्ही त्यातच राहा, तुम्ही आवाज उचलू नका, कारण आमचे आवाज जर उचले तर त्यांच्या जागा रिकाम्या होणार आहेत. आम्ही त्यांच्याकडे आरक्षण मागणार, आम्ही त्यांच्याकडे जॉब मागणार, आम्ही पार्लमेंट पर्यंत पोहोचणार, कारण आम्ही एक व्यक्ती म्हणून आमचे अधिकार मागणार. पण त्यांचे जॉब जाणार, त्यांची एक सीट जी त्यांनी वशिला करून लावलेली असणार ती सीट खाली होणार आणि आम्ही त्यांच्यासोबत गेल्यानंतर ते स्त्री पुरुष त्यांची जी समानता आहे त्याच्यामध्ये अरे बाबा ही लोक सुद्धा आली का अशा त्यांच्या नजरा होणार. त्यामुळे मी सरकारला आणि सगळ्या व्यक्तींना जे आंबेडकरी विचारावर चालतात, छत्रपतींच्या विचारावर चालतात, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालतात, त्या सगळ्या व्यक्तींना सांगते माणूस म्हणून आम्हाला स्वीकारा. ट्रान्सजेंडर जन्माला घालत नाही, ट्रान्सजेंडरला जन्माला घालणारे स्त्री पुरुषच असतात. आम्ही तुमचीच लेकरं आहोत, त्यामुळे आम्हाला यामध्ये सपोर्ट करा, कारण की आमची अल्पसंख्याक लोकसंख्या आहे. आम्हाला दाबायला सरकारला खूप वेळ लागणार नाहीये, त्यामुळे तुमचा सपोर्ट जर मिळाला तर आमच्यावर होणार अन्याय कुठेतरी आम्ही प्रोटेस्ट करत आहोत. आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत ते ह्या कारणासाठी की जे ट्रान्सजेंडर बिल 2026 जे की लोकसभेमध्ये डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी जे आता बोलून दाखवलं, त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की हे अंमलात आणायचे त्यांना, जे काही 2026चं बिल आहे
पण मी स्वतः एक क्विअर, एक क्रॉस ड्रेसर महिला म्हणून स्वतःला मिरवते. ह्या ट्रान्सजेंडर बिलचा जो काही भविष्यामध्ये होणारा परिणाम आहे एका वैयक्तिक तृतीयपंथी व्यक्तीसाठी किंवा ट्रान्सजेंडर समुदायासाठी, तर असा होतोय की त्यांचं अस्तित्वच नाकारलं जातोय. कारण की होतंय कसं की विचार करा, सर्वसामान्य जनतामध्ये ज्यावेळेस महिला आणि पुरुष हे स्वतःचं अस्तित्व मिरवतात, पण ज्यावेळेस आम्ही तृतीयपंथी महिला किंवा तृतीयपंथी पुरुष हे ज्यावेळेस स्वतःचं अस्तित्व सांगण्यासाठी समाजामध्ये येतात, वावरतात, उतरतात, त्यांना आता कुठे कुठे थोडीशी जाणीव जागृती होऊन त्यांची ओळख निर्माण व्हायला लागली होती. तेवढ्यात हे ट्रान्सजेंडर बिल आलं आणि ह्या ट्रान्सजेंडर बिल मध्ये असं दिसून येतंय की जर पाहिलं तर भविष्यामध्ये आम्हाला आमचा जो काही अधिकार आहे, आमचा जो काही हक्क आहे, हा लढा पहिल्यापासूनच चालत आलेला आहे, पण आता त्याच्यावरती परत त्याची गळचेपी झालेली आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी पण हा विचार करावा की जर स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी हे स्वतंत्रपणे लढू शकतात, जगू शकतात, शिकू शकतात, पण ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्ती किंवा LGBTIQ समुदायातील व्यक्ती हे जर ट्रान्सजेंडर बिल जर पास झालं आणि हे जर अंमलात आलं तर आमचं संपूर्ण अस्तित्व मिटून जाणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये पुन्हा नालसा जजमेंट जे झालं होतं 2019 मध्ये, आम्ही त्याच्यासाठीच भांडलो होतो की मानसिक दृष्ट्या आम्ही स्वतःला आतून बायका समजतोय, आम्ही महिला आहोत, जरी आम्ही पुरुषाच्या शरीरात असलो तरी. पण WHO जागतिक आरोग्य संघटना पण काय सांगतेय की हो, नैसर्गिकरित्या जर ते स्वतःला आतून बाई समजत असतील तर ते ट्रान्सजेंडर म्हणून कन्सिडर होतात. त्याच्यासाठीचे सर्टिफिकेट्स देऊन तुम्ही स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणू शकता. म्हणून सेल्फ डिक्लेरेशन साठी आम्ही आमचा लढा केला होता आणि तो कुठेतरी पास झाला होता आणि तेव्हापासून आम्ही सेल्फ डिक्लेरेशन वरती तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर म्हणून ओळखू येत होतो. पण आता पुन्हा ती हिस्ट्री रिपीट होतीये की आता सरकार पुन्हा एकदा आमचं शरीर पूर्ण तपासणार एका हेट्रोसेक्शुअल डॉक्टर कडनं, आणि तो डॉक्टर ज्यावेळेस आम्हाला चेक करणार त्यावेळेस पुन्हा एकदा ती आम्हाला घृणा वाटणार आहे की कोणीतरी एक परपुरुष किंवा परस्त्री डॉक्टर, महिला किंवा पुरुष हा आमचं शरीर तपासणार आणि त्या शरीरामध्ये जर त्याला दिसून आलं की नाही हा व्यक्ती ट्रान्सजेंडर नाहीये, ह्याला तर पुरुषाचे अवयव आहे, ह्याला तर महिलाचे अवयव आहे, पण आमची आत्मा महिलाची आहे किंवा आमचा आत्मा पुरुष आहे, ह्याच्यावरनं आमचं अस्तित्व ठरत आहे. आणि हे जर बिल पास झालं तर आमच्या संपूर्ण तृतीयपंथी महिला आणि पुरुषांचं अस्तित्व धोक्यात आहे. जर तुम्ही बिल आत्ताचं जर नवीन वाचलं मित्रांनो, तर त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर पुरुष ह्याचं आतापर्यंत कुठेच अस्तित्व नव्हतं, पण त्याचं पूर्णपणे अस्तित्वच मिटवलेलं आहे. पूर्ण बिलामध्ये ट्रान्सजेंडर पुरुषाबद्दल कुठेही साधा उल्लेखही नाहीये. त्याच्यामुळे हे जर बिल उद्या पास झालं तर आम्ही सगळ्या रस्त्यावरती उतरू, कारण की आम्हाला आमचा हक्क महत्वाचा आहे, आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्ही भारत सरकारला हेच सांगत आहे की हे जे नवीन ट्रान्सजेंडर बिल जे पास होत आहे हे थांबवा. तुम्ही जर तरतुदी करायच्या असतील तर त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर महिला पुरुष यांना एकत्र घेऊन त्यांना बसवा आणि त्यांच्याकडनं मत घ्या आणि मग पुढे भविष्यातली तरतूद करा. लोकसभेमध्ये फक्त हेट्रोसेक्शुअल कम्युनिटीच्या लोकांची मतं तुम्ही अंगठावर करून मतं घेतलेली आहेत आणि हे जे बिल पास केलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हा सगळ्यांना सांगतोय की सर्वसामान्य जनतेला सांगतोय की थोडंसं आमच्या बाजूनी पण विचार करा आणि हा एक कॉल घ्या की आमचंही अस्तित्व आहे, आम्हीही जगू शकतो, आम्हीही लढू शकतो, आम्हीही शिकू शकतो. पण ह्याच्याकडे कुठे ना कुठेतरी एक छोटीशी आशेचा किरण आम्हाला आतापर्यंत दिसत होता. पण हे ट्रान्सजेंडर बिल जे आता 2026 आलेलं आहे ते संपूर्णपणे चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. हे ट्रान्सजेंडर बिल रद्द केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये नवीन तरतुदी करून ते भविष्यामध्ये अंमलात आणलं पाहिजे, हीच आमची कळकळीची. तो अभी जो 2026 का अमेंडमेंट बिल आया है गवर्नमेंट की तरफ से, तो जो अभी 2019 का ट्रांसजेंडर प्रोटेक्शन ऑफ पर्सन राइट एक्ट है उसमें काफी चेंजेस ला रहा है. तो जैसे जो अभी ट्रांसजेंडर का डेफिनेशन अब तक था, ये बिल उसको कम्प्लीटली चेंज कर रहा है. तो अभी बस 2 कैटेगरीज के लोग ट्रांसजेंडर कहलाएंगे. फर्स्ट है इंटरसेक्स लोग. तो पहली बात यह है कि हर इंटरसेक्स इंसान ट्रांस नहीं होता है, हर ट्रांसजेंडर इंसान इंटरसेक्स नहीं होता. इंटरसेक्स और ट्रांस एक अलग कॉन्सेप्ट है, अलग मीनिंग्स है दोनों वर्ड्स के, बट ये जो कानून है वो दोनों को कंफ्यूज करके एक ही बॉक्स में डाल रहा है. दूसरी बात यह है कि ट्रांस कम्युनिटी के अंदर भी बहुत डाइवर्सिटी, बट अभी इस बिल के हिसाब से बस हिजरा, किन्नर, अरमनी, जुक्ति
ये जो सोशो कल्चरल कम्युनिटीज है उन्हीं के अंदर जो ट्रांस लोग आते हैं वो ट्रांसजेंडर कहलाएंगे। तो ये ट्रांस कम्युनिटी का एक बड़ा हिस्सा है जो अब ट्रांसजेंडर के डेफिनेशन से बाहर निकाला जा रहा है, इंक्लूडिंग जो है ट्रांस मेन। दूसरी बात यह है कि ये जो लोग डेफिनेशन में आ भी रहे हैं ट्रांसजेंडर के, उनके लिए भी कुछ इजी प्रोसेस नहीं है अभी तक, क्योंकि नालसा जजमेंट में हमें फंडामेंटल राइट दिया है खुद का जेंडर खुद बताने का, बट अभी ये राइट पूरा हटाया जा रहा है। अभी मेडिकल बोर्ड्स बिठाए जाएंगे जो डिसाइड करेंगे कि ये जो फिट हो रहे वो डेफिनेशन में भी जो लोग हैं उन्हें सर्जरी करना होगा, उन्हें बोर्ड के सामने आके खड़े होना पड़ेगा, और फिर वो बोर्ड के लोग, वो जो भी कौन बोर्ड होगा कैसे प्रोसेस होगा कुछ पता नहीं, बट ये बोर्ड के लोग बताएंगे आप ट्रांसजेंडर हो या नहीं हो। तो हम अभी खुद का जेंडर खुद नहीं बता सकते, स्टेट आके बताएगा कि आपका जेंडर क्या है। और जो अभी तक हिस्ट्री रहा है, जब ऐसे बोर्ड्स आएंगे तो सेक्सुअल के चांसेस ट्रांसजेंडर लोगों के खिलाफ और काफी बढ़ जाएंगे। तीसरा और एक जो डेंजरस चीज ये बिल कर रहा है, पेनल्टीज और ऑफेंसेस के पार्ट में वो थोड़े और चीजें ऐड कर रहे हैं, जिससे जो लोग बच्चों को या अडल्ट को ट्रांसजेंडर बनने में फोर्स करेंगे उनको 10 साल से लेके लाइफ तक की सजा हो सकती है। तो आपको लगेगा वाह ये अच्छी बात है, कोई फोर्स तो नहीं करना चाहिए, बट एक्चुअली ऐसे कोई डॉक्यूमेंटेड केसेस है नहीं जहाँ पे लोग किसी को ट्रांस होने में फोर्स कर रहे हैं। ये हमारे सोसाइटी में जो ट्रांस लोगों के खिलाफ स्टीरियोटाइप्स है, उस स्टीरियोटाइप्स को कानून बनाने की कोशिश कर रहा है, जो कॉन्स्टिट्यूशन का काम उल्टा है। जो स्टीरियोटाइप्स है उसको सोशल रेवोल्यूशन करके हटाना है हमारे कंट्री में, और ये इसका मिसयूज बुरी तरीके से होने वाला है इसका। और इसको यूज करके जो भी ट्रांसजेंडर लोगों को सपोर्ट करने वाले फ्रेंड्स है, चोजन फैमिली है, पेरेंट्स हो, डॉक्टर्स हो, साइकाइट्रिस्ट हो, एनजीओज हो, कलेक्टिव्स हो जो ट्रांस राइट्स पे काम कर रहे हैं, उनके अगेंस्ट केसेस बढ़ने के बहुत सारे चांसेस है। तो इसीलिए हम आज यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे थे। हमारा डिमांड है कि ये पूरा बिल जैसा है वैसा ही हटाया जाए, और जो ट्रांस एक्ट अभी तक जैसा है वो वैसा ही रखा जाए। और कुछ भी कम्युनिटी के बारे में कर रहे हैं, कुछ आप रूल्स बना रहे हैं, लॉ बना रहे हैं, तो कम्युनिटी का कंसल्टेशन जरूरी है। इस पूरे प्रोसेस में जो ट्रांसजेंडर नेशनल काउंसिल ऑफ ट्रांसजेंडर पर्सन है उसको बिल्कुल कंसल्ट नहीं किया है, उनका स्टेटमेंट भी है, उन्हें बिल्कुल किसी ने पूछा नहीं है, कुछ बताया नहीं कि ऐसा बिल बनाने का सोच है। तो उनके पूरे पार्टिसिपेशन के बिना ये बिल